मी तमाम हिंदूंना, तमाम राम भक्तांना पक्ष पातळीच्या पलीकडे जाऊन आवाहन करतोय. आवाहन म्हणजे विनंती. आव्हान आणि आवाहन ह्याच्यामध्ये फरक आहे. आवाहन म्हणजे विनंती करतोय की ज्यांना ज्यांना तिकडे यावंसं वाटते त्यांनी तिकडे बिंदास यावं. उद्धवजी, राम जन्मभूमी हा देशवासियांच्या आस्थेचा विषय आहे. राम जन्मभूमीचं आंदोलन हे देशव्यापी होतं. आता हे तुम्ही रामरक्षा जे आंदोलन सुरू करता आहात ते मुंबई महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणार आहे की पुढच्या काळात हे देशव्यापी असेल आणि तुम्ही स्वतः अयोध्येत जाणार आहात का? मी अमित शहांबरोबर नक्की अयोध्येला जाणार आहे. की तुमच्या लक्षात असेल की त्यावेळेला राम मंदिराचं आंदोलन हे देशव्यापी होतं, पण शिवसेनेने अगदी स्वतः शिवसेना प्रमुख हे अक्षरशः राज्यभर फिरले होते. मग कधी महाआरती असेल, कधी ते शिलापूजन असेल, अनेक ठिकाणचे फोटो माझ्याकडे आहेत. संपूर्ण राज्य हे शिवसेना प्रमुखांनी उठवलं होतं, पेटवलं होतं. आणि त्याचसोबत महाराष्ट्राकडनं स्फूर्ती घेऊन मग तिकडे अडवाणीजींनी रथयात्रा काढली होती. मला असं वाटतं की भाजपच्या लोकांनासुद्धा हे जे पटत नाही आहे त्यांनीसुद्धा पुढची रथयात्रा काढायला काही हरकत नाही. त्याच्यातही शिवसेना सहभागी व्हायला तयार आहे. आणि देशभर हे आंदोलन झालं पाहिजे. जे जे हिंदूंच्या भावनेशी खेळत आहेत, जे जे हिंदूंच्या भावनेशी खेळलेत आणि हिंदुत्वाचा बुरखा घालून जे राम मंदिर लुटत आहेत ते माझ्या मते देशद्रोह करत आहेत. हां, देशभरात सुरू झाले, पण महाराष्ट्र त्याच्यामध्ये मागे राहणार नाही. महाराष्ट्र हा नेतृत्व करेल आणि असं हिंदूंच्या भावना या कोणी अशा स्वतःच्या खेळण्यासाठी वापरू नयेत, स्वतःच्या स्वार्थासाठी वापरू नयेत.